मित्रांनो नमस्कार. मी सकाळी अगदी थोडंसं या पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलातील पहाट कशी आहे हे तुम्हाला दाखवण्याच्या निमित्तानं या रस्त्यानं चलत निघालो आहे. आणि अशा घनदाट जंगलात काय बायोडायव्हर्सिटी आहे, कसं दिसतं आहे जंगल, हे तुम्हाला मला जाता जाता दाखवायचं आहे. काही वनस्पती कशा दिसत आहेत तेही दाखवायचं आहे. आता ही अळई नावाची वनस्पती आहे. याची पानं जर तुम्ही बघितलात तर बी कॉम्प्लेक्सच ही काम करते. तोंडामध्ये उष्णता उमटल्यानंतर काही जखमा होतात त्याच्या संदर्भातली ही वनस्पती आहे. आणि ही वनस्पती तुमच्या माहितीतली असावी, नाव माहितीतलं आहे. हिला शिकेकाई असं म्हणतात. हा शिकेकाईचा वेल आहे आणि याला चांगले काटेसुद्धा आहेत. तर शेंगा आता तिला नाही दिसत, पण अशा काही वनस्पती आहेत. काय काय दिसतंय जाताना ते आता आपण पाहणार आहोत. हा रस्ता तसा साफ करून घेतलेला आहे आणि त्यामुळं या रस्त्याला काय वेगवेगळं दिसतंय. एक जंगल आहे. हा आवाज आलाय, हा बघा किती मोठा आवाज आहे. हा वानरांचा इथं कळप आहे. ही वानरं 7 वानरं आहेत. यानं उडी मारली बघा. तर 7 वानरांचा कळप इथं नेहमी असतो. हा हुप्प्या आहे आणि त्या हुप्प्यानं जागं केलेलं आहे सगळ्यांना की आता उठा, आपल्याला जायचं आहे. आणि कदाचित माझी सुद्धा चाहूल त्याला लागलेली आहे, त्याला धोका वाटतो आहे. इथलं एक विशेष म्हणजे या ठिकाणी एक शेकरू ही आहे आणि ते या कळपात आहे. आणि हे पाठीमागे काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जांभळीच्या झाडावरून त्यांनी चांदवड्याच्या झाडावर उड्या मारल्यात. इकडे काही सावरीची झाडी दिसत आहे, पांगेरा आहे. हे सगळे फांद्या तुम्हाला हलताना दिसतील. हा आवाज ऐकतोय ना, हाच त्या कळपातील शेकऱ्याचा आवाज आहे, वानरांच्या कळपातला. हा सुंदर रस्ता जंगलाच्या मध्य भागातून असा फिरत जातो. विशेष म्हणजे हा कच्चा रस्ता ठेवलेला आहे, याच्यामध्ये डांबरीकरण केलेलं नाही. आणि फिरताना जंगलामध्ये आपण फिरतो आहोत याची जाणीव ही आपल्याला राहते. म्हणजे एक सकाळी सकाळी पहाटे जंगलातून फिरणं, स्वच्छ ठिकाणी, स्वच्छ ऑक्सिजन, तर ही जी फिलिंग आहे जंगलातली ते एक और फिलिंग असते. म्हणजे जंगल का फिरावं तर मन शांती तर अतिशय उत्कृष्टरित्या मिळते. आणि पक्ष्याचे सुंदर आवाज कानावर पडतात. नवीन नवीन खूप काही बघायला मिळतं. दररोज नवीन काहीतरी बघायला मिळतं. तर ही वेल करवंद आहेत. ही जी जाळी आहे ना ती वेल करवंदाची आहे आणि याची करवंद ही इथं लागलेली तुम्हाला दिसतील. ही अशी ही दिसत आहे थोडी. हे मोबाईलच्या कॅमेऱ्यामुळं आपल्याला ते दिसत नाही आहे. हे सगळं असं खूप सुंदर बघायला मिळतं. नवीन नवीन काहीतरी काय वेगळं आहे हे आपल्याला पाहता येतं. हे आहे वाळवीचं वारूळ. मुंग्यांचं मुंग्याळं जसं असतं ना तसं वाळवीचं हे वारूळ आहे. हे जेवढं वर आहे ना त्याच्या 8.5 पट त्याच्या खाली असतं आणि त्याचे टनेल्स पाण्यापर्यंत पोहोचले असतात. यावरही आपल्या डिस्कवरीवर एक व्हिडिओ आहे. हे असं हा पंचरंगीचा वेल पण आहे. पंचरंगीचा वेल का म्हटलं जातं तुम्हाला माहितीसाठी सांगतो. तर याला 5-5 पानं असतात अशी. प्रत्येक ठिकाणी याला 5 पानं असतात बघा ही अशी, म्हणून याला पंचरंगीचा असंही म्हणतात. हे वॉटर स्केटर सारखे काही कीटक या पाण्यामध्ये आहेत, या डबक्यामध्ये आहेत. आता हे डबकं जर बघितलं तर ह्या रस्त्यावरचं नुकतंच पाऊस पडून गेलेला आहे त्याच्यामध्ये हे आलेले आहेत. आता गंमत म्हणजे नुकताच पाऊस पडावा, त्यामध्ये डबकं साठावं आणि तिथंच यांचं हे जीवनचक्र सुरू होत आहे. म्हणजे यांच्या कोणत्याही गरजा फारशा नाही आहेत. म्हणजे आम्ही ह्या डबक्यामध्ये जावावं, तिथं आपला जीवनक्रम चालू करावा,
आणि संसार तितक्यातच उभा करावा. डबकं हे आटलं की आपला जीवनक्रम संपला. तर असे सुंदर छोटे छोटे जीवनक्रम हे तुम्हाला अशा डबक्यामध्ये सुद्धा दिसायला लागतील. आणि आपण किती मोठा मोह धरून बसतो, आपण किती मोठं सगळे मनातले स्वार्थ ठेवून आपण स्थावर मालमत्ता उभा करत असतो. आणि जंगलामध्ये अशी छोट्या छोट्या कितीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टीतून आपल्याला सहजरित्या काहीतरी शिकायला मिळतं. आता या रस्त्यामध्ये आणखीन काही छोटी छोटी जीवनचक्र आपल्याला दिसायला लागतील. हे इथं ह्या मलबार अँट आहेत, म्हणजे त्याला आपण डोंगळे म्हणतो आपल्या भागामध्ये. त्यांचा बूड पांढरा असतो आणि त्यांनी आपलं काम सुरू केले. पावसाआधी आपण घर बाबा आपलं तयार करूया आणि त्यांनी ही जागा निवडलेली आहे. त्यातलं एक आतून कण आणायची मातीची आणि हे असे रस्त्यावर लावायचे, म्हणजे घर नवीन बांधण्याचं. खरं तर हा चुकीचा त्यांचा निर्णय होता, रस्त्यावर घर बांधणं. म्हणजे सतत ते डिस्टर्ब झालं असतं. पण काही हरकत नाही, त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम सुरू आहे. तर ह्याच्यामध्ये असं असतं, ही कामकरी बरेच जण असतात आणि ते सगळे आतली माती अशी तोंडातून घेऊन येतात आणि हे असे तोंडातून घेऊन आल्यानंतर हे असं ठेवून हा गेला बघा परत. तर असं हे आपापल्या जागी निघून ठेवतात आणि अशा पद्धतीने त्यांचं हे घर उभं राहतं. तर ह्यांचं हे जीवनचक्र वेगळं आहे, यांची धावपळ वेगळी आहे. प्रत्येकाची धावपळ निसर्गामध्ये जगण्यासाठी धडपड चालूच असते आणि प्रत्येकजण निसर्गाच्या नियमानुसार जगत असतो. म्हणजे कोणताही निसर्ग नियम न मोडता त्याचं काम हे चालू असतं. हस्तक्षेप कुणाच्याही जीवनामध्ये नसतो, हे एक विशेष आहे. तर इथंही ही मुंग्याने असं हे बांधलेलं आहे बघा. याला मुंग्याळ असं म्हणतात. आपल्याकडे आपण म्हणतो मुंग्याचं वारुळ, पण मुंग्यांचं वारुळ नसतं, वाळवीचं वारुळ असतं आणि हे मुंग्यांचं मुंग्याळ. तर यांनी सुद्धा इथं असं ही वारुळ यांनी सुद्धा हे असं मुंग्याळ तयार केलेलं आहे पावसाच्या आधी. इथं आता हे शेण पडलेलं आहे. आता ह्या शेणाच्या शेजारी इथं हा मातीचा भाग तयार झालेला आहे. म्हणजे शेणकिड्याने आणि कडेनं काही जीवजंतू आहेत ते त्याचे विघटन करतात आणि ही माती जमिनीमध्ये मिक्स होऊन जाते आणि मग त्या पद्धतीने इथला प्रत्येक घटक हा वापरला जातो. इथं काही फंगस तयार झालेले आहेत, अळंबी असे आहेत, त्याला आपल्याकडे छत्री अळंबी असंही म्हणतात. ही अशी अळंबी तयार झाली, ही खायची नसतात. ही मशरूम जे आहे ते विषारी आहेत, त्यामुळे यांना खायचं नाही. यांचं कालखंड अगदीच 3 ते 4 दिवसाचा असतो. हे रातकिड्यानं हा होल तयार केलेला आहे. आत्ता जिच्या वर होता आणि पटकन तो आत पडाला. खरं तर तो आपला आवाज मोठा होण्यासाठी म्हणून असे हे होल तयार करतो. त्याच्यामध्ये आवाजाचं रोझोन्स तयार करतो आणि आवाज मोठा करतो. तो जो मादीपर्यंत पोचावा अशा भावनेनं त्याचं ते काम चालू असतं. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या वैशिष्ट्यानुसार जंगलामध्ये हे असं काम चालू असतं. इथं चलताना ही काळी मुसळी दिसते. हे भरपूर असे छोट्या नारळाच्या पानासारखी दिसते. ही काळी मुसळी आहे आणि त्याच्या शेजारी तांबीट नावाचं सुद्धा हे गवत आहे. हे पाथर नावाची रानभाजी आहे. आता तर मित्रांनो सगळीकडे रानभाज्या वेगानं आलेल्या आहेत आणि ह्या रानभाज्या तुम्ही खाल्ल्या पाहिजेत, ज्याच्यामुळं डिटॉक्सिकरण होतं बॉडीचं आणि आपल्यातलं सगळं विष असेल तर निघून जातं. आणि त्या ज्या विखाला येतात ना, त्या सगळ्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत. आता हे जे झाड दिसत आहे ना, आपण म्हणतो की ग्रीष्मामध्येच पानगळती होते, ते ठीक आहे की त्या प्रमाण जरा जास्त असतं, पण आत्तासुद्धा पानगळती होते. तर आता बऱ्याचदा असे पानगळती होणारी झाडे दिसतात. हे जे झाड आहे ते रामेट्याचं झाड आहे, ज्याला दातपाडी असंही म्हणतात. हे विषारी झाड आहे आणि त्याची पानगळती झालेली आहे. हे झाड वाळलेलं नाही आहे, तर याची पानगळती झाली आहे. पुन्हा याला धुमारे फुटतील सुंदर असे आणि हिरवगार असे झाड तयार होईल. पुन्हा त्याचं सौंदर्य तयार होईल. त्याची पानं अशी हिरवीगार दिसतील आणि याच्यावर हरणटोळसारखे साप तुम्हाला बऱ्याचदा दिसायला लागतील.
आता जाता जाता सह्याद्रीमध्ये अशी बऱ्याचदा अशी छान गार्डनमध्ये असल्यासारखी अशी बुश दिसतात. तर याला टोपली कारव किंवा बाळ कारव असं म्हणतात. याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे याला 14 वर्षानंतर फुले येतात. तोपर्यंत ही वनस्पती उन्हाळ्यामध्ये वाळून जाते आणि पावसाळ्यामध्ये पुन्हा जिवंत होते. असं 14 वर्ष होतं आणि 14व्या वर्षी याला सुंदर अशी निळसर कलरची फुलं येतात आणि त्याच्यानंतर ही वाळून जाते आणि मग पुन्हा नवीन कंद येतात. आता ही जे वर दिसत आहेत ना काड्या काही अशा त्या वाळलेल्या आहेत उन्हाळ्यामध्ये. आता पुन्हा हे नवीन आलेले आहे. आता पुन्हा 14 वर्षापर्यंत त्याचं हे असं चालू राहील. हा एक भूछत्राचा प्रकार आहे. छत्री अळंब असंही याला म्हणतात. तर हे विषारी आहे, हे याला खाल्लं जात नाही. याचा रंग असा वेगवेगळा दिसतो तुम्हाला. वेगवेगळ्या रंगाची अधिक गडद रंगाची जर अशी अळंबी असतील तर ती खायची नाही आहेत. अशा सुंदर जंगलामध्ये मी चालतोय. आता हा जो आवाज येतोय तो हॉर्नबिलचा आवाज येतोय. असं छान धुकंही पडलेलं आहे. इतक्या सुंदर जंगलात सकाळची पहाट हा हॉर्नबिलचा आवाज येतोय. ही सकाळची पहाट किती रम्य असेल, किती सुखदायक असेल याची कल्पना केलेली बरी. पण मी प्रत्यक्ष इथं फिरतो आहे. तुम्हाला ही संधी मिळाली तर तुम्हीही फिरू शकताय. हे जे आहेत ना ह्या तेल मुंग्या आहेत. ह्या मात्र चावतात बरं का, जोरानं चावतात. त्यांच्या तोंडामध्ये फॉर्मिक ॲसिड आहे आणि ती फॉर्मिक ॲसिड आपल्याला इतकी कळ देते म्हणजे आपल्या पायाला किंवा जिथं कुठे चावेल तिथं वेदना होतात. आता यांचं हे ना हे अंडी पळवणं सुरू झालं म्हणजे आता पाऊस अगदीच वेगाने येतोय म्हणून हे आता जर तुम्ही थोडंसं मी लांबून दाखवतो तुम्हाला, कारण हे सगळीकडे पसरलेले आहेत. त्यांच्या तोंडामध्ये जर तुम्ही बघितलात तर त्यांची अंडी आणि आळ्या आहेत. येवा याच्या तोंडामध्ये ही आळी आहे आणि सुरक्षित ठिकाणी ही घेऊन निघालेले आहेत. हे असं हे आळे आहेत. काही पिवळट कलरची अंडीसुद्धा आहे त्यांची. ही अजून हे आहे ना अशी असे सगळं हे यांचं जीवन कार्य चालू आहे म्हणजे विशेष म्हणजे. आणि ह्यांना चांगल्या मोठ्या ही तापमानाचा बदल जो होतो तो तापमानाचा बदल होऊ नये याच्यासाठी ही आपापल्या मोठ्या घरट्यामध्ये हे घेऊन जात असतात आणि तिथं त्यांचं पुन्हा आपला संसार चालू झालेला असतो. तर मित्रांनो, असं जंगलामध्ये आपला एक समज असतो. हा डोम कावळा ओरडतोय. डोम कावळा म्हणजे आपल्या घरगुती कावळ्यासारखाच असतो, पण त्याचा संपूर्ण रंग असा काळा असतो, चोच मोठी असते. तर आपला एक समज असतो की आपण जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्याला वाघ, हत्ती, सिंह असं सगळं दिसावं, पण तसं काहीही नाही. जंगलात प्राणीच बघायला जावावं असं कधीही नसतं. तर जंगलामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या काही गोष्टी अशा पाहायला मिळतात की ज्याच्यामधून तुम्ही बऱ्याच गोष्टी पाहू शकताय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की रातकिड्याचं हे जे काही घरटं बांधणं चालू असतं म्हणजे हे आहे. हा बघा रातकिडा. हा जिवंत आहे. म्हणजे त्याला हा नवीन आहे अगदी आणि त्याला काही दिसत नव्हतं, त्यामुळे त्याचं हे पळाला. हे इथं बघितलं तर इथं अशी ही रान हळदीला फुलं आलेली आहेत. सुंदर गुलाबी कलरची अशी ही फुलं आहेत. अशी सुंदर फुलं बघितल्यानंतर मन आपलं मोहरून जातं, म्हणजे अगदी आनंद वाटतो. छान. इथं बघा ही सुद्धा रातकिड्याची त्यांनी शिकार केलेली आहे या तेलमुंग्यांनी. हे डोंगळे मी सांगितलं तुम्हाला की हे आता बघा हे त्यांचं हे आत जाऊन सुद्धा त्यांचं चालू आहे. तर याची याने शिकार केलेली आहे. तर एक जण अगदी आपण मीटिंग पिरियडसाठी आसुसलेला दिसतो आणि दुसरा त्याची शिकार करून जातो. तर जीवे जीवस्य जीवनम
ही जी जंगलातली प्रवृत्ती आहे, एकमेकावर अवलंबून राहायचं, एकमेकाचे शिकार करून पोट भरायचं, तर अशा अवस्थेमध्ये हे यांचं हे काम चालू झालेलं असतं. आणि हे छोट्या छोट्या शिकार करण्याच्या पद्धती ह्यांच्या फार वेगळ्या असतात. तर त्या पद्धतीने त्यांचं ते कार्य चालू झालेलं आहे. हा संसार सगळा त्यांचा उभा राहिलेला असतो. हा बोर्ड पहा, अतिशय महत्त्वाचा आहे. या जंगलामध्ये बऱ्याचदा शिकारी दिसतात आणि ते असे शिकारी येतात म्हणून जंगल विभागानं या क्षेत्रात ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याचाही फायदा फार सुंदर होतो. विशेष म्हणजे ही झाडाला पाठी मारण्याच्या ऐवजी बाजूला कुठंतरी लावायला पाहिजे होती त्यांनी. आंब्याच्या झाडाला त्यांनी ते हा बोर्ड, ही पाटी जी आहे ती लावलेली आहे. हा भोपळ वेल ही वर झाडावर चढलेला दिसतो. तर इथून आता आपण परतीचा प्रवास केलेला बरा, आपण खूप लांब आलो आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्याला सतत दिसत राहतात, पायाला आढळतात मित्रांनो. आणि त्यामुळं जंगल फिरण्याची सकाळची जी काही मजा असते ती काही औरच असते. आणि हे सगळं जंगलातील अक्षरं आपल्याला समजत जातात. नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळतं, नवीन काहीतरी शिकायला मिळतं. प्रत्येकाचं कार्य, प्रत्येकाचा गुणधर्म वेगवेगळा असतो, वैशिष्ट्य वेगवेगळे असतात आणि ते आपण पाहत आपण आपल्या विश्वातून जंगलाचं कधी होऊन जातो हे कळत नाही. त्यामुळे जंगल नक्की फिरायला हवं. प्रत्येकानं सकाळ विशेषतः जंगलात घालवायला हवी. दिवस चांगला, सुरुवातीचा दिवसभरामध्ये आपण ताजेतवाने होऊन जातो. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर शेअर करायला हरकत नाही आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला हरकत नाही. तुम्हीही जंगलात कधी फिरायला जाता का हेही सांगायला विसरू नका. चला, धन्यवाद.